शरद पवार यांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याच्या जोरदार चर्चा। एनडीए सोबत जायचं की नाही यावर पवारांच्या एनसीपी मध्ये चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती। पवारांच्या एनसीपी मध्ये एका ज्येष्ठ नेत्यावर या संदर्भात जबाबदारी, एनडीएला पाठिंबा द्यावा की बाहेरून मदत करावी यावरही चर्चा, सूत्रांची माहिती। चर्चा करण्याला अर्थ नाही, मात्र चर्चा सुरू आहे हे नक्की। विचारधारा सोडून तिकडे जायचं की विचारांची कास धरून आमच्याकडे यायचं हे त्यांनी ठरवावं। शरद पवारांचा पक्ष सत्तेत जाण्याच्या चर्चेवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, रोहित पवार यांचं वक्तव्य। सक्षम विरोधक म्हणून काम करणार रोहित पवार यांचीही प्रतिक्रिया। तुम्ही जी कामं केली ती महिनाभरामध्ये कोसळली। भाजपचं सरकार आल्यापासून ओरबाडणं सुरू आहे। इन्फ्रामॅनने सांगितलेल्या गोष्टींचा बोजवारा उडालाय। 4,500 कोटी पावसात वाहून गेले। कनेक्टिंग लिंकवरून संजय राऊतांची टीका। राज्यात सेना भाजप सरकार असताना 56 पूल झाले। विकास काय असतो ते आम्हाला सांगू नका। आता लोकांना कुंभमेळ्याची भीती वाटतेय। कुंभमेळ्याची जबाबदारी इन्फ्रामॅनच्या राईट हँडवर आहे। संजय राऊतांचं नाव न घेता महाजन यांच्यावर निशाणा। इन्फार्मन फडणवीसांवरती जनतेचा विश्वास। 18 तासांमध्ये कनेक्टिंग लिंक सुरू केला। संजय राऊतांनी स्वतःचा मिसिंग पक्ष पाहावा। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर। 2 दिवसाच्या पावसानं सरकारचे वाभाडे बाहेर काढले। जनतेच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे। बोगद्यामध्ये धबधबे सुरू आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची राज्य सरकारवर टीका। मिसिंग लिंकवर दरड कोसळली, त्याला नेहरू जबाबदार। मनसे नेते संदीप देशपांडेंचा कनेक्टिंग लिंकच्या दुरावस्थेवरून महायुती सरकारला टोला। ज्यांना सरकारवर टीका करायची त्यांनी पाकिस्तानला निघून जावं, देशपांडे यांचा हा टोला। उद्धव ठाकरेंनी आज आमदारांची पुन्हा बैठक बोलावली। मातोश्रीवर आज संध्याकाळी 7 वाजता बैठकीचं आयोजन। 6 खासदार तसंच सचिन आहेर यांच्या फुटीनंतर बैठकीला महत्व। आमदारही फुटतील अशी शक्यता वर्तवली जात असताना ही बैठक महत्वाची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। आज संध्याकाळी दिल्लीत महत्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस हजेरी लावणार। नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भात संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात इतर काही राजकीय गाठीभेटी होणार का याकडेही लक्ष। प्रवीण दरेकरांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची दिल्लीमध्ये घेतली भेट। दापोली, पोलादपूर, महाबळेश्वर महामार्गाबाबत निवेदन गडकरींकडे केलं सादर। महामार्गाबाबत सकारात्मक विचार करण्याचं गडकरींचं आश्वासन। हा महामार्ग झाल्यास कोकण पश्चिम महाराष्ट्र प्रवास अधिक वेगवान होईल। काँग्रेसने ओबीसींची जातनिहाय जनगणना का केली नाही? आधी 65 वर्षांचा हिशोब द्या, नौटंकी बंद करा। चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवरती हा निशाणा। चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गटनेते पदाचा वाद पुन्हा नागपूरच्या विभागीय आयुक्तांकडे। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका निकाली काढत प्रकरण नव्यानं सुनावणीसाठी पाठवलं। 9 जुलै रोजी वडेट्टीवार आणि धानोरकर या दोनही गटांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश। आज पालघर आणि पुणे घाट परिसर, रायगड, नाशिकला रेड अलर्ट। मुंबई शहर उपनगर यासह ठाणे, धुळे, अमरावती, अकोला, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट। आवश्यकता नसेल तर घराबाहेर जाणं टाळा, प्रशासनाचं हे आवाहन। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 28.92% पाणीसाठा। गेल्या 24 तासात जलाशयातील पाणीसाठ्यात 12% वाढ। धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू। कनेक्टिंग लिंक पूर्ववत, ढिगारा हटवल्यानंतर वाहतूक सुरू। काल कनेक्टिंग लिंकवरती दरड कोसळली, त्यानंतर वाहतूक बंद होती, मात्र पाण्याचा प्रवाह अजूनही सुरू। ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं बारवी धरण 30% भरलं। दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वेगाने वाढ। जिल्ह्यातील नागरिकांना काहीसा दिलासा। कल्याणमध्ये पालिकेच्या आरोग्य केंद्राची भिंत कोसळली। घटनेमध्ये सुदैवानं कोणती जीवितहानी नाही। या संदर्भात शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडून प्रशासनाच्या कामकाजावर संताप व्यक्त। मुंबई नाशिक महामार्गावरती जुन्या कसारा घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प। काही प्रमाणात महामार्गावरील माती देखील आणि दगडी देखील बाजूला गेली, त्यामुळे वाहतूक संथ गतीनं या ठिकाणी सुरू। ठाण्याच्या शहापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। पर्यटन स्थळांवर बंदी। नदी, धबधबे आणि इतर पर्यटन स्थळांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी। मुसळधार पावसामुळे भातपीक पाण्याखाली। चेंबूर-झाड दुर्घटना आणि साकीनाका मॅनहॉल प्रकरणातील निलंबित अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ पालिका कर्मचारी अधिकाऱ्यांचं आंदोलन। तर या ठिकाणी निलंबन मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचाही दिला इशारा। वसईमधील वसंत नगरी गेटपासून एव्हरशाईन गेटमधील लिंक रोड अजूनही पाण्याखाली। नागरिकांना कमरेभर पाण्यातून मार्ग काढत प्रवास करण्याची वेळ। पावसाने उसंत घेतली असली तरी अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। भारतीय हवामान विभागाकडून मुंबईसाठी सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा। मुंबईमधील सर्व महापालिका उद्यानं आज राहणार बंद। झाडं उन्मळून पडणं, भांड्यात उडणं याशिवाय संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला। मुंबईमध्ये 6 दिवसात 1100 झाडं कोसळली। अवघ्या 6 दिवसांमध्ये गेल्या 3 वर्षाच्या पावसाळ्यातील एकूण झाड पडण्याच्या घटनांनाही मागे टाकलं। गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस आणि वेगवान वारा, त्यामुळे 523 झाडं या ठिकाणी कोसळली।
मुंबईमध्ये गेल्या 5 दिवसात जुलैच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस. जुलै महिन्यामध्ये पडणाऱ्या पावसाच्या सरासरीहून अधिक पाऊस अवघ्या 5 दिवसांमध्ये पडला. हवामान विभागाच्या सांताक्रूज केंद्रामध्ये सरासरीहून 5% तर कुलाब्यामध्ये 12% अधिक पावसाची नोंद. पश्चिम रेल्वेवर विरारपर्यंत लोकल सेवा सुरू. विरारपर्यंत लोकल सेवा सुरू, मात्र लोकल उशिरा धावतायत. नालासोपारा रेल्वे स्थानकामध्ये ट्रॅकवर अजूनही पाणी. नालासोपारा स्थानकातून लोकल सेवा आज सकाळपासून सुरू. काल नालासोपारा वसई रेल्वे स्थानकामध्ये पावसाचं पाणी साचलं. सध्या काही प्रमाणात रेल्वे रुळावरती पाणी, मात्र लोकल सेवा सुरू. पश्चिम रेल्वेचे मुख्य माहिती अधिकारी जॉर्ज वर्गीस यांची ही माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा भोरवेल्हे मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांना फोन. मांडेकरांकडून पावसाची आणि पूरस्थितीची घेतली माहिती. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या केल्या सूचना. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस. त्र्यंबकेश्वरमध्ये 125 मिमी पावसाची नोंद. सुरगाणामध्ये 149 मिमी पाऊस. कळवण सटाण्यामध्ये देखील पाऊस बरसला. नाशिकच्या रामकुंड परिसरातील टपऱ्या दुकानं हटवण्यास सुरुवात. गोदावरी नदीपात्राची पाणी पातळी वाढली, त्यामुळे व्यावसायिकांकडून खबरदारी. गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची आणखी शक्यता. सिन्नरमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस. अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. नागरिकांची मोठी तारांबळ. अनेकांनी रात्र जागून काढली. संसार उपयोगी साहित्य पूर्णतः भिजलं. प्रचंड नागरिकांचं नुकसान झालं. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे कोरडे झालेले नदीपात्र पुन्हा पाण्याने भरले. दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणीही लागलं. मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर परिसरातील विविध भागांची पाहणी करत पूरस्थितीचा आढावा घेतला. आज त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाचा इशारा. ब्रह्मगिरी परिसरातील मेंढकर किल्ल्यावरील वाडीतील नागरिकांचं स्थलांतर सुरू. नाशिकच्या मालेगावमध्ये गिरणा नदी वाहतीये दुथडी भरून. चणकापूर धरण परिसरातील पावसामुळे नदीला पूर आला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मालेगाव शहरामध्ये अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा. नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. गोदावरी नदीपात्र आणि रामकुंड परिसरात महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांसह पोलीस बंदोबस्त तैनात. नदीपात्र परिसरामध्ये पाण्यात उतरण्यास नागरिकांकडून मनाई. रायगडमधील आंबेत पुलाला वाळू वाहतूक करणाऱ्या ड्रेझरची धडक. आंबेत पूल रायगड रत्नागिरीला जोडणारा सावित्री नदीवरील महत्वाचा मार्ग. खबरदारीचा उपाय म्हणून मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. रत्नागिरीच्या परशुराम घाटात पुन्हा धोकादायक स्थिती निर्माण. गॅबियन वॉल खालची माती मोठ्या प्रमाणात गेली वाहून. पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधलेला सिमेंट कॉन्क्रीटचा मार्ग तुटला. साताऱ्यातील जांभळी गावामध्ये 24 तासात 550 मिमी पावसाची नोंद. पूल पाण्याखाली गेले, त्यामुळे गावांचा संपर्क तुटला. नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट. सध्या मुसळधार पाऊस, त्याऐवजी सरी कोसळत आहे, तर वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांची पडझडही झाली. वेंगुर्ल्यामध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठा विरोधात ग्राहक संघटना आक्रमक. संघटनेकडून विद्युत वितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन. स्मार्ट मीटर नको, सुरळीत वीज पुरवठा घ्या, आंदोलकांचीही मागणी. पालघर जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता. खबरदारी म्हणून पर्यटन स्थळांवरती बंदी. खेड तालुक्यातील दहिवलीमध्ये दरड कोसळली. दोघांचा मृत्यू झाल्याची भीती. मंत्री उदय सामंत घटनास्थळी पोहोचले. एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू. दुर्घटनेमध्ये एकाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं, मात्र मातीचा ढिगारा हटवण्याचं काम सध्याही युद्धपातळीवर सुरू. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. सूर्या नदी वगळता जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीवरती. हवामान विभागाने आज पालघरसाठी रेड अलर्ट जारी केला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू. पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फूट 1 इंचावर पोहोचली. जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली. पंचगंगा नदी आज इशारा पातळी गाठण्याची दाट शक्यता. रत्नागिरीच्या परशुराम घाटात पुन्हा धोकादायक स्थिती, तर गॅबियन वॉलची माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली, त्यामुळे पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधलेला सिमेंट कॉन्क्रीटचा मार्ग हा तुटला. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी स्थानिकांची मागणी. बुलढाणा या ठिकाणी 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाच्या सरी. पावसामुळे शेतीच्या कामांवर परिणाम. पुढील 2 दिवस पावसाची शक्यता. हवामान विभागाचा हा अंदाज. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार. जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला. पावसामुळे रखडलेल्या खरीप पेरण्यांना वेग मिळाला. धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होण्यास सुरुवात. धाराशिव जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू. जिल्हाभर पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे रखडलेल्या खरीप पेरण्यांना दिलासा मिळणार. यामुळे आता शेतकरी पुन्हा एकदा कामाला लागले असल्याचं चित्र. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार. सलग दुसऱ्या दिवशीही नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग. 2 वक्रकार गेटमधून 3228 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी पातळीमध्ये वाढ झाली.
सातारा या ठिकाणच्या पाटण तालुक्यातील सडा वाघापूर या ठिकाणचा उलटा धबधबा प्रवाहित, जोरदार पाऊस सुरू आणि वारेही सुरू, त्यामुळे धबधब्याचं पाणी वरच्या दिशेने जातानाचं चित्र, हा नजारा बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी. सोलापूरच्या उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू. दौंडमधून तब्बल 1,45,000 क्युसेकपेक्षा अधिक वेगानं पाणी धरणाकडे. धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची देखील शक्यता. परंडा आणि करमाळा तालुक्याचे जीवनदायिनी असलेल्या सीना कोळेगाव धरणामध्ये पाणीसाठा तळाला. धरणामध्ये नवीन पाण्याची आवक सुरू झाली नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अमरावती जिल्ह्यातील देवरा गावामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन बियाणे उगवले नाही अशी तक्रार. बोगस बियाण्यांचा आरोप करत शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याचीही मागणी. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात 8 गावांमध्ये 6 दिवसांपासून वीज पुरवठा बंद, त्यामुळे पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम. ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयामध्ये जाऊन अधिकाऱ्यांना या संदर्भात जाबही विचारला. मुसळधार पाऊस, त्यामुळे कृष्णा नदीवरील कराड नजीक असणारा खोडशी बंधारा ओव्हरफ्लो झाला. बंधाऱ्याच्या भिंतीवरून पाणी वाहत आहे. पर्यटकांनी लांबूनच धरण पाहण्याचा प्रशासनानं या ठिकाणी आदेश दिला. मुंबई नाशिक महामार्गावरील रस्त्यांची 2 दिवसांमध्ये चाळण झाली आहे. 2 दिवस पडलेल्या सततच्या पावसामुळे रस्त्यांच्या कामाची पोलखोल झालेली आहे. गोंदे ते घाटणदेवी मंदिरापर्यंत महामार्गावर खड्डेच खड्डे. वाहन चालवताना वाहन चालकांची मात्र कसरत होते. अकोला शहरातून आज सातपुडा पर्वतरांगांचं स्पष्ट दर्शन. पाऊस आणि स्वच्छ वातावरणामुळे हा दुर्मिळ नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. रायगडच्या माणगाव शासकीय विश्रामगृहातील काही भाग कोसळला. काही दिवसांपासून इमारतीच्या स्लॅबमधून पाणी गळत होतं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. चिखलदरामध्ये 2 दिवसात 10,000हून जास्त पर्यटकांची हजेरी. रिमझिम पाऊस, दाट धुका आणि फेसाळणारे धबधबे बघण्यासाठी चिखलदऱ्याला पसंती. विविध पॉइंट्स, भीमकुंड, पंचबोल आणि इतर पर्यटन स्थळांवरती दिवसभराची गर्दी. कल्याणपूर्व या ठिकाणच्या चेतन पार्क सोसायटीमध्ये 3.5 फुटांची घोरपड आढळली. पावसामुळे निसरड्या झालेल्या भिंतींवरून घसरून ती पाण्यामध्ये पडल्याची घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. नंदुरबार जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवली. कापूस पिकाची वाढ खुंटली. कपाशीवरती रोगराईची भीती वाढली. कापसासाठी केलेला खर्च तरी निघणार का? शेतकऱ्यांसमोर हा मोठा पेच. राज्यसभा खासदार रामराव वडकुंतेंकडून नांदेड मुंबई एक्सप्रेसचं हिंगोली स्टेशनवरती स्वागत. नव्यानं सुरू झालेल्या एक्सप्रेसच्या मोटरमनचंही पुष्पहार घालत स्वागत करण्यात आलं. सांगली या ठिकाणच्या आटपाडी तालुक्यातील दिगंजी ग्रामस्थांचा स्मार्ट मीटर विरोधात एल्गार. एमएसईबी विरोधात भव्य मोर्चा काढत ठिय्या आंदोलन. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होण्याची भीती. अयोध्येच्या राम मंदिर चोरी दान प्रकरणी आता प्रकरणावरून बुलढाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन. रामरक्षासह घोषणाबाजीने परिसर दुमदुमला. आंदोलनामध्ये शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. नागपूरच्या महाराष्ट्र नॅशनल लॉ विद्यापीठात विद्यार्थी आणि प्रशासन पुन्हा आमनेसामने. वसतिगृह, सुरक्षा सुविधा आणि प्लेसमेंटच्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त. लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा अशी मागणी. वाशिम जिल्ह्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये 1ली ते 10वी पर्यंत मराठी विषय शिकवणं बंधनकारक, तर नियमांचं उल्लंघन केलं तर शाळांना 1 लाख रुपयांचा दंड. जळगाव महापालिकेतील भूसंपादनाची फाईल चोरी प्रकरण. पोलिसांकडून नगररचना विभागात झाडाझडती घेत रेकॉर्ड रूमचा पंचनामा. फाईल गायब होण्यामागील सहभागांचा पोलिसांकडून तपास. मोबाईल चोरांविरोधात बुलढाणा पोलिसांची कारवाई. चोरांचा शोध घेत 50 मोबाईल मूळ मालकांना परत केले. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम. धाराशिवमध्ये निवडणूक कामामध्ये हलगर्जीपणा केल्याचा एका शिक्षकावर ठपका. शहरातील आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास या प्रकरणात सुरू. जळगावमध्ये सराफा व्यावसायिकाची 6,19,000 फसवणूक. सोनं सांगून पॉलिश केलेली चांदी देत सराफ व्यावसायिकाला गंडवलं. शहर पोलीस ठाण्यामध्ये 2 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. वर्ध्यामध्ये मोहाची दारू तयार करण्यासाठीचा कच्चा माल जप्त करण्यात आला. 2,43,000चा मुद्देमाल नष्ट करत गुन्हा दाखल. वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या दारूबंदी पथकानं ही कारवाई केली आहे. डॉक्टरांवर हल्ला झाला आणि त्या हल्ल्यानंतर डोंबिवलीमधील शास्त्रीनगर या रुग्णालयामध्ये ओपीडी बंद. महानगरपालिका रुग्णालयात फक्त आपत्कालीन सेवा सुरू. नवजात बाळासाठी NICU सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे वाद निर्माण झाला होता. नागपूरच्या उमरेडचा आमदार संजय मेश्राम यांच्या विहीर गावातील फ्लॅटमध्ये चोरी. चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून 75,000ची रोकड आणि धनादेश चोरला. आरोपीला अटक.